जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सध्या शिक्षक भरती संदर्भात ज्या काही अपडेट असेल तर ते अपडेट तुमच्यापर्यंत आपण वेळोवेळी सध्या घेऊन येत आहेत। आपल्याला माहिती आहे की सध्या ती जी आहे तर ती टेट 2 संदर्भात सध्या फेज 2 आहे। तर ती फेज 2 संदर्भात बघा बरेच उमेदवार विचारणा करत आहेत। तर फेज 2 साठी आपल्याला माहिती आहे की सध्या पवित्र प्रणाली जो काही टॅब आहे तर त्या टॅब सध्या बघा त्या ठिकाणी अवेलेबल होणार आहे आणि त्या टॅबमध्ये अवेलेबल होताना ह्या ठिकाणी बघा त्याच्यामध्ये एक म्हणजे जे काही अभियोग्यताधारक आहेत तर त्यांचं सेल्फ सर्टिफायमध्ये सध्या बघा चेंजेस होणार आहे। म्हणजे जे तुमच्या माहिती असेल तर ती माहिती त्या ठिकाणी तुमची अपडेट होणार आहे। त्यानंतर दुसरं म्हणजे ज्या नवीन जाहिराती असेल तर त्या नवीन जाहिराती सध्या बघा संस्थांना अपलोड करण्यासंदर्भात देखील सुविधा असणार आहे आणि ह्या ठिकाणी ज्या काही संपूर्ण प्रक्रिया असेल तर ती प्रक्रिया सध्या बघा इथं नवीन टॅब सध्या लवकरात लवकर या ठिकाणी अवेलेबल होणार आहे। त्या अनुषंगाने आपल्याला माहिती आहे की शिक्षक भरती असेल किंवा मग शिक्षण विभाग असेल तर त्या अनुषंगाने माननीय जे काही मंत्री महोदय आहे, शिक्षण मंत्री महोदय, तर त्यांनी 10 कलमी जो काही कार्यक्रम आहे तर तो सध्या बघा आखण्यात आला आहे। एकंदरीत टॉपचे जे 10 मुद्दे आहेत तर ते 10 मुद्द्यांसंदर्भात कामकाज असेल तर ते प्राधान्याने सध्या होणार आहे। त्या अनुषंगाने मंत्रालयीन स्तरावरती सध्या बघा एक जे काही बैठक आहे तर ती बैठक सध्या आयोजित करण्यात आली आहे, आढावा बैठक। त्या अनुषंगाने या ठिकाणी जी काही माहिती असेल तर ती माहिती सध्या बघा शालेय शिक्षण विभागासाठी 10 कलमी प्राधान्य है अशा पद्धतीने सध्या बघा जे काही 10 कलमी असेल म्हणजे 10 एकूण मुद्दे देण्यात आले तर त्याच्यावरती सध्या बघा आढावा बैठक सध्या होणार आहे आणि पुढे तशा पद्धतीने काम देखील होणार आहे। त्या अनुषंगाने या ठिकाणी मंत्री दादा भुसे यांची जी काही माहिती आहे तर त्यांची माहिती बघा काय देण्यात आली तर हे जे आहे तर प्रभात वृत्तसेवामध्ये आलेली बातमी आहे, बरोबर, 13 तारखेची। तर ह्याच्यात विद्यार्थी केंद्रित गुणवत्ता व आनंददायी शिक्षण देण्यासाठी अन्य बाबीचा समावेश असलेला शिक्षणाबाबत 10 कलमी कार्यक्रम शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी जाहीर केला आहे, बरोबर। म्हणजे जे काही 10 कलमी कार्यक्रम असेल तर तो सध्या बघा इथं जाहीर केलेला आहे। मग त्याच्यामध्ये हा कार्यक्रम व्यवस्थित राबवण्याबाबत प्रधान सचिव रणजितसिंह देओल साहेब, राज्यातील सर्वच कार्यालयाच्या या ठिकाणी प्रमुख अधिकारी असेल तर त्यांची बैठक 21 रोजी घेण्यात येणार आहे। म्हणजे जे काही राज्याचे सध्या बघा या ठिकाणी जे रणजितसिंह देओल साहेब आहे, प्रधान सचिव आहे, तर त्यांच्या अध्यक्षतेखाली आणि त्यांच्या मार्फत सध्या बघा या ठिकाणी राज्यातील सर्वच जे काही कार्यालयाच्या संपूर्ण जे अधिकारी असेल तर त्या अधिकाऱ्यांची बैठक कधी होणार आहे तर 21 रोजी या ठिकाणी बघा घेण्यात येणार आहे आणि या बैठकीमध्ये आवश्यक ती माहिती तयार करण्यासाठी अधिकारी यांची लगबग सुरू झालेली आहे। दरम्यान विभागाशी संबंधित विषयाचा आढावा घेण्याचा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ येथे बैठक होणार आहे। शिक्षण आयुक्त असेल, प्राथमिक शिक्षण राज्य प्रकल्प संचालक, परीक्षा परिषद अध्यक्ष यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांची बैठक उपस्थिती राहणे बंधनकारक असणार आहे। म्हणजे ही जी बैठक आहे 21 तारखेची तर ही सध्या बघा इथं महत्त्वाची असणार आहे, कारण ह्याच्यामध्ये जे राज्य परीक्षा परिषदेचे जे अध्यक्ष आहे तर ते देखील सध्या बघा या ठिकाणी उपस्थित राहणार आहे आणि त्या अनुषंगाने ज्या काही शिक्षण विभागाच्या ज्या सध्या बघा गोष्टी असेल त्याच्यामध्ये ज्या 10 कलमी ठरवण्यात आलेल्या ज्या सध्या बघा बाबी आहे शिक्षण मंत्री महोदयांनी तर त्याच्यावर आधारित जी काही आढावा बैठक असेल तर ती ह्याच्यामध्ये सध्या ठेवण्यात आली आहे। तर एकंदरीत ज्या काही सध्या बघा 10 कलमी ज्या बैठकीमध्ये ज्या सूचना असेल 10 संदर्भात, बरोबर, 10 घटक, तर त्या नेमक्या काय असणार आहे तर ह्या ठिकाणी बघा पहिल्या क्रमांकाची जी असणार आहे तर ती म्हणजे जय जय महाराष्ट्र माझा या महाराष्ट्र गीताची अंमलबजावणी करणे, तर ही सध्या 1 नंबरची असणार आहे। त्यानंतर मराठी अभिजात भाषा सर्व माध्यमांना अनिवार्य करणे, त्यानंतर सर्व कर्मचारी, शिक्षक, अधिकारी, शिक्षक यांना मराठी बंधनकारक करणे, बरोबर। त्यानंतर विद्यार्थी केंद्रित गुणवत्ता व आनंददायी शिक्षण ह्या संदर्भात आहे। अशैक्षणिक कामे वगळून शिक्षकांच्या अडीअडचणीचे निराकरण करून अध्यापनासाठी मुबलक वेळ देणे, हे देखील सध्या बघा महत्त्वाचं या ठिकाणी घेण्यात आलेलं आहे। त्यानंतर पुढचं जर बघितलं आपण तर सर्व शाळांच्या विविध योजनांद्वारे विकास करणे, शाळा व्यवस्थापन समिती सक्षमीकरण, पालक नागरिकांचा सहभाग वाढविणे, विद्यार्थी, पालक, शिक्षक व्यवस्थापन समिती असेल, शैक्षणिक संस्था असेल, अधिकारी यांच्या नाविन्यपूर्ण क्षेत्रीय कार्याचा गौरव करणे, त्यानंतर शैक्षणिक धोरण, विद्यार्थी, पालक, शिक्षक व्यवस्थापन समित्या, शैक्षणिक संस्था, शिक्षणतज्ज्ञ यांच्या विचारातील सकारात्मक विषयाचा समावेश करणे। त्यानंतर इथं बघा आपल्यासाठी सर्वात महत्त्वाचं जे आहे तर ते शिक्षक भरती प्रक्रिया जलद गतीने राबवणे, बरोबर। जी काही शिक्षक भरती प्रक्रिया आहे तर ती जलद गतीने राबवणे हे देखील सध्या बघा त्या जे काही 10 कलमी जो कार्यक्रम आहे 10 कलमी कार्यक्रम तर त्याच्यामध्ये घेण्यात आलेला आहे। त्यानंतर विद्यार्थी आरोग्य पोषण जे काही सक्षमपणे राबवणे,
मिनी अंगणवाडी असेल, इंग्रजी शाळा असेल, क्लासेस फी नियंत्रणात करणे, अशा पद्धतीने जे 10 कलमी सध्या बघा कार्यक्रम आहे तर तो सध्या आखण्यात आला आहे। तर ह्याच्यामध्ये महत्त्वाचं जे होतं तर ते शिक्षक भरती संदर्भात आपण ह्या ठिकाणी बघा बघूया। तर शिक्षक भरती संदर्भात ज्या काही पुढच्या प्रक्रिया असेल तर त्या प्रक्रिया म्हणजे शिक्षक भरती प्रक्रिया जलद गतीने इथं बघा म्हटलेलं आहे, जलद गतीने राबवणे हे एक महत्त्वाचं सध्या जे काही 10 कलमी कार्यक्रम आखण्यात आला आहे तर ह्या संदर्भात देखील आढावा असणार आहे। म्हणजे इथं जर शिक्षक भरती जलद गतीने राबवण्यासंदर्भात जर म्हटलं तर ह्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की सध्या 2017ची शिक्षक भरती असेल, 2022 संदर्भात शिक्षक भरती असेल आणि जी काही येणारी शिक्षक भरती आहे म्हणजेच टेट 3 संदर्भात जी शिक्षक भरती असेल तर त्या संदर्भात देखील बघा ह्या ठिकाणी एकंदरीत चर्चा जो विषय असेल किंवा जो सध्या बघा जे काही अपडेट असेल तर ती अपडेट आपल्याला माहिती होणार। कारण ह्या ठिकाणी आपण बघू शकतो की सध्या जे काही अधिकारी वर्ग आहे तर त्या अधिकारी वर्गांमध्ये ह्या ठिकाणी परीक्षा परिषदेचे जे काही अध्यक्षासह सध्या बघा राज्य प्रकल्प संचालक असेल, शिक्षण आयुक्त असेल, प्राथमिक शिक्षण संचालक असेल तर हे सध्या त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे। म्हणजे एकंदरीत जे काही पुढचं नियोजन असेल तर ते सध्या बघा शिक्षण विभागासंदर्भात ह्या ठिकाणी जे 10 कलमी कार्यक्रम आहे तर हा 10 कलमी कार्यक्रम घेऊन या अनुषंगाने जी काही बैठक असेल तर ती बैठक सध्या बघा होणार आहे। तर एकंदरीत आता शिक्षक भरतीला देखील सध्या बघा गती येणार आहे नक्कीच, कारण ही जी बैठक आहे 21 तारखेची तर 21 तारखेची जी बैठक आहे तर ही सध्या बघा आपल्यासाठी महत्त्वाची असणार आहे। तर सध्या तरी ह्या ठिकाणी बैठकीसंदर्भात जो काही आढावा असेल तर तो आढावा सध्या घेण्यात येणार आहे। त्या अनुषंगाने शिक्षक भरती जी असेल तर ती तात्काळ सुरू करा संदर्भात जे काही निवेदने असेल तर ते निवेदने इथे देण्यात आलेले आहे। तर त्या अनुषंगाने हे एक महत्त्वाचं अपडेट होती। अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या लेटेस्ट अपडेट आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळेल। तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये, तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम।